प्रेक्षकांनो, आजचा भाग एकदम छान दाखवला आहे. कायद्याच्या पळवाटा शोधून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सोडवणं हा जो हर्षवर्धनचा पेशा होता ना, तो त्याच्याच मुलाने आणि भावाने खोडून काढला आहे. त्याला तसा आरसाच दाखवलाय. आणि याच कारणाने आता जहागीरदारांच्या घरात मोठा तमाशा सुद्धा झालाय. बाबांची स्कूटर दुरुस्त करून आणून देणारी शौर्यबद्दल ऊर्जाच्या मनात इतकी दिलगिरी असते, पण त्याच वेळेस पूर्वाला एक वेगळीच शंका आली. स्वतः शौर्यने तो ऊर्जाच्या प्रेमात असल्याचे सत्य त्याच्या आजीला सांगितले आणि तेव्हाच आजीने एक लाख मोलाचा सल्ला आणि सोबतच त्याच्या घराण्याचं एक काळं सत्य त्याला सांगितले. आणि हुळबुट्टे हा कर्नलला जाऊन भेटलाय ते CCTV फुटेज मिळवण्यासाठी. तर आता ह्या सगळ्या घटना, हे सगळे ट्विस्ट नक्की घडतायत तरी कसे, ते आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोतच. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला भाग कसा वाटतो ते कमेंटमध्ये कळवत चला, कारण तुमचं मत जास्त महत्त्वाचं आहे. शौर्यने बाबांचे स्कूटर पुन्हा दुरुस्त करून ऊर्जाला जगातलं सगळ्यात मोठं सरप्राईज, तिच्यासाठीचं खूप गोड सरप्राईज दिलेलं असतं. दोघेही त्या स्कूटरवरून राईड करतात, आनंद लुटतात. ऊर्जाला इतकं खुश पाहून शौर्यसुद्धा खूपच खुश होऊन गेलेला असतो. त्यानंतर ते दोघेही पाणीपुरी खायला जातात. दोघेही पाणीपुरी एन्जॉय करतात. पण शौर्यने बाहेर असं कधी काही खाल्लेलंच नसतं. त्यामुळे अचानक त्याला जोराचा ठसका लागतो. तेव्हा ऊर्जा पटकन स्वतःच्या हाताने त्याला पाणी पाजते आणि तो एक प्रसंग, तो एक क्षण शौर्याच्या इतका काळजाला भिडतो. तो तिच्याकडे टक लावून पाहतच राहतो. ऊर्जासोबतचे हे गोड, सुखाचे, आनंदाचे क्षण तो साठवून ठेवत असतो. त्यानंतर दोघेही कुल्फी खायला जातात. जेव्हा ऊर्जा शौर्यसोबत कुल्फी खात असते, नकळत तिच्या डोळ्यात टचकन पाणी उभं राहतं. कारण माहिती आहे, कारण तिला तिच्या बाबांची आठवण येते. दोघेही एकच कुल्फी एन्जॉय करत, बाबा असंच ऊर्जाला बाहेर फिरायला घेऊन येत. अचानक तो प्रसंग तिच्या नजरेसमोर येतो काय, आणि तिच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हाच शौर्य मुद्दामच तिच्या हातातली कुल्फी घेतो आणि स्वतः खायला बघतो. ऊर्जा ती कुल्फी हिसकावून घेते आणि त्या कुल्फीचा एक घास खाऊन दोघेही आता हसायला लागतात. ऊर्जाच्या चेहऱ्यावरती हसू आणण्यासाठीच शौर्यने हे मुद्दाम नाटक केलेलं असतं. शौर्य फिरून वगैरे झाल्यानंतर ऊर्जाला स्कूटरवरून चाळीत घेऊन येतो. ऊर्जा सतत त्याचे आभारच मानत असते. जेव्हा ती पुन्हा थँक्यू बोलते, शौर्य तिला म्हणतो की बस आता, पुढे तर तू काही बोलूच नकोस. मित्र मानतेस ना तू मला, मग याचं क्रेडिट नको आहे मला. मैत्रीच्या नात्यानेच मी तुझ्यासाठी हे सगळं केलं. तेव्हा ऊर्जा हसत म्हणते की हो, तरी पण थँक्यू. आता शौर्य इतका वैतागून जातो, कारण सतत ऊर्जा त्याचे आभारच मानत असते. तो विचारतो की तू वेडी आहेस का ऊर्जा? हे बघ, मी तुझ्या बाबांना परत नाही आणू शकत, पण तुझ्या बाबांच्या ज्या काही आठवणी असतील त्या कायम तुझ्यासोबत कशा राहतील याची काळजी मात्र घेऊ शकतो. शौर्य ऊर्जाला एक इमोशनल सल्ला देतो. आईशी भांडू नकोस ग, कारण तिच्यासाठी तुझ्यानंतर या जगात कुणीच नाही आहे. प्लीज सोबत राहा तिच्या. आणि हां, तुझ्या बाबांची स्कूटर मी पुन्हा दुरुस्त करून तुला दिली, तर तो तुझ्या मित्राने तुझ्या आनंदासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न होता. त्यासाठी नो थँक्यू. तेव्हाच ऊर्जाला इतका आनंद झालेला असतो, कारण शौर्यने तिला दिलेले जे सरप्राईज गिफ्ट आहे ना, ते तिच्यासाठी खूप अनमोल आहे. ऊर्जा बाबांच्या स्कूटरवरून मायेने, प्रेमाने हात फिरवते आणि शौर्यला म्हणते की आजचा दिवस मी आयुष्यात कधीच नाही विसरणार. आणि अचानकच ती त्याला बिलगते. ऊर्जाच्या मिठीत शौर्य स्वतःलाच हरवून बसतो. त्याने याची कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. खरं तर ऊर्जापेक्षा सर्वात जास्त कोण खुश असेल तर तो शौर्य आहे. शौर्य तिच्या मिठीमध्ये इतका सुखावलेला असतो, नकळत त्याचेही हात ऊर्जाच्या डोक्यावरून फिरतात. तो मनातच आनंद साजरा करत म्हणतो की आज मी सुद्धा खूप खुश आहे ऊर्जा. आजचा हा आनंदाचा दिवस मी सुद्धा कधीच नाही विसरणार. इकडे जहागीरदारांच्या घरी आता मोठं सेलिब्रेशन ठेवलेलं असतं. तेही घरातल्या सगळ्यांनी हर्षवर्धनना सरप्राईज गिफ्ट दिलेलं असतं. तेव्हा तो विचारतो की काय आहे हे सगळं. अचानक विजयाचं लक्ष जातं. विजया सोनलला ओरडते की काय हे, अगं तू सतत व्हिडिओज काय काढत बसलीस. तेव्हा सोनल म्हणते की काकू,
अगं सोशल मीडियावरती टाकायला नको आहे का? हर्षवर्धन पुन्हा तोच प्रश्न विचारतो की विजया, अगं कशासाठी हे सगळं सेलिब्रेशन? विजया आनंदाने सांगते की हो, असं काय करताय तुम्ही? अहो इतकी मोठी केस जिंकलात तुम्ही, त्याचंच सेलिब्रेशन आहे. हर्षवर्धन म्हणतो की केसेस जिंकणं माझ्यासाठी नवीन नाही आहे. या आधीसुद्धा मी किती साऱ्या केसेस जिंकलो आहे. तेव्हा विजया सांगते, अहो पण तेव्हा नव्हतं ना तुमचं टी व्हीवर नाव झळकलं. आता प्रत्येक बातमीवरती फक्त तुमचं नाव झळकतंय. म्हणूनच हे इतकं मोठं सेलिब्रेशन आहे. इतक्यातच शौर्यसुद्धा येतो. शौर्य त्याच्या आईबाबांच्या मध्ये बसतो. विजया त्याला विचारते की इतका उशीर केलास यायला, कुठे होतास तू? तेव्हा शैलजा म्हणते की मला तर वाटतं तुमच्या ऑफिसमध्ये ना हा एकटाच जास्त कामं करत असेल. शौर्य अचानकच विचारतो की कसलं सेलिब्रेशन चालू आहे? विजया संशयाने विचारते की अरे असं काय करतोयस? अरे बाबा, सक्सेनाची इन्कम टॅक्स केस जिंकलेत. तो होता ना कोर्टात. आता मात्र त्याची बोलतीच बंद होते. पण तो लगेच शब्दांची फेरफार करतो. हर्षवर्धनला अभिनंदन करून शुभेच्छासुद्धा देतो. डॅड, की तुम्ही करून दाखवलंत. कॉंग्रॅच्युलेशन्स. हर्षवर्धनचं लक्ष जातं आणि तो शौर्यला विचारतो, हा डाग कसला आहे? शौर्य आपला शर्ट चेक करतो आणि त्याला आठवतं जेव्हा पाणीपुरी खाताना त्याला ठसका लागला होता, तेव्हा ऊर्जाने त्याच्या खांद्यावरती हात ठेवला होता. त्यावेळेसचा डाग आहे. आता तो इतका खुश असतो, मध्येच पुन्हा हर्षवर्धन पचकतोच. तो विचारतो की शौर्य, मी विचारतोय ना, काय सांगलंय? शौर्य बहाणा करतो. शौर्य सांगतो की पाणी माहीत नाही डॅड, काय सांडले माझ्या अंगावरती, माझ्या लक्षात येतच नाही आहे. तेव्हा हर्षवर्धन त्याला एक गोष्ट बजावतो. तू हर्षवर्धन जहागीरदाराचा मुलगा आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत अप टू डेट असायलाच हवा. शौर्य म्हणतो की ठीक आहे, मी पटकन शर्ट चेंज करून येतो. तेव्हा आजी सांगते की असू देत, आता हर्षवर्धन केक कट करून सेलिब्रेट करणार. त्याच्यापूर्वीच विजया त्याला थांबवते आणि शेफला शॅम्पेन घेऊन यायला सांगते आणि ते सर्वजण शॅम्पेन सेलिब्रेशनला सुरुवात करतात. सर्वजण टाळ्या वाजवून हर्षवर्धनला खूप शुभेच्छा देतात, त्याला अभिनंदन करतात. इकडे ऊर्जाच्या आनंदाला काही पारावारच उरलेला नसतो. ती घडला सगळा प्रसंग इतक्या आनंदाने, इतक्या कौतुकाने पूर्वाला सांगत असते. सुरुवातीला तो मला इतका गांभीर्याने बोलत होता की मला काही कळतच नव्हतं, आणि नंतर जेव्हा त्याने मला त्या लोकेशनवरती बोलवलं, मग मला समजलं की त्याने बाबांची स्कूटर दुरुस्त केले. इतकं मोठं सरप्राईज मला दिले. आम्ही त्या स्कूटरवरती खूप खूप फिरलो, खूप मजा केली. तुला माहिती आहे आई, आम्ही काय काय केलं ते? पूर्वा शांतपणे म्हणते की नाही माहिती. ऊर्जा आनंदाने सांगते की आपण जसे पूर्वी फिरायचो ना, अगदी तसेच फिरलो. पाणीपुरी खाल्ली, आईस्क्रीम खाल्ले. आई, बाबा गेल्यानंतर त्या स्कूटरवर मी आज पहिल्यांदाच फिरले. इतकी मजा आली आहे ना मला. म्हणजे शौर्याने किती कमाल केली ना. तो ती स्कूटर विकली, पण त्याने ती स्कूटर स्वतः शोधून ती दुरुस्त करून माझ्या समोर आणून उभी केली. किती छान आहे ना हे सगळं. पूर्वा अचानकच ऊर्जाला प्रश्न विचारते, पण इतकं सगळं तुझ्यासाठी का केलं त्याने? तेव्हा ऊर्जा म्हणते, इतकं सगळं म्हणजे? पूर्वा म्हणते की तेच, स्वतः स्कूटर शोधली, ती दुरुस्त केली, तेच इतकं सगळं. तेव्हा ती म्हणते की हो आई, हाच हाच प्रश्न मला सुद्धा पडला होता आणि मी विचारलं, काय रे, तू माझ्यासाठी इतकं सगळं का केलंस? आणि तेव्हाच ऊर्जाला त्याचं वाक्य आठवतं. ऊर्जा, मी तुझ्या बाबांना तर परत कधीच नाही आणू शकत, पण त्यांच्या ज्या काही आठवणी आहेत ना, त्या जपून ठेवण्यासाठी मात्र प्रयत्न करू शकतो. ऊर्जा अचानकच स्तब्ध होऊन जाते. पूर्वा विचारते की काय झालं, काय म्हणाला तो? तेव्हा ऊर्जा म्हणते की माझ्या बाबांची आठवण माझ्यासोबत कायम राहावी. आता मात्र पूर्वाची शंका वाढतच जाते आणि हे जे शौर्याचं वागणं आहे ऊर्जाच्या बाबतीतलं, ते तिला जरा जास्तच खटकतं. ती विचारते, इतकं सगळं कळतं त्याला? तेव्हा पुन्हा ऊर्जा म्हणते की इतकं सगळं म्हणजे? पूर्वा विचारते की हेच, म्हणजे तुला कुठली गोष्ट आयुष्यात आल्याने आनंद होतो आणि काय तुझ्या हातून हिरवल्याने तुला त्रास होतो ते? ऊर्जा म्हणते की आई, त्याला कसं कळेल? अगं मीच सांगितलं होतं त्याला. पूर्वा विचारते, कधी? पद्माची केस डिस्कस करताना? पूर्वाला नक्की काय म्हणायचं आहे ते ऊर्जाच्या सध्या तरी काहीच लक्षात येत नाही. इकडे जहागीरदारांच्याकडे
मोठ्या सेलिब्रेशन वेळी हर्षवर्धन केक कट करून सर्वजण त्याच्यासोबत आनंद साजरा करतात. विजया त्याचे अभिनंदन करत त्याला केक भरवते. तेव्हा हर्षवर्धन पुन्हा हुशार कॅच मारतो. मी केस जिंकतो, केस हाती घेतो लढण्यासाठी आणि ती जिंकतो सुद्धा. समोर ठेवलेला केक जो आहे विजया शेफकडे सोपवते. त्यानंतर सर्वजण एकत्रित असतात. प्रभाकर आता पात्रेच्या केसविषयी विषय काढतो. तो म्हणतो तो जरा जास्तच रागात दिसत होता. तेव्हा हर्षवर्धन त्याला समजावतो की ऑफिसचे विषय घरात नको आहेत. अचानकच विजया घरातल्यांना सांगते, अरे हे सगळं तुम्ही ऑफिसचं बोलणं ऑफिसमध्येच ठेवा, कामाचं काही नको हा. इतके सगळे स्नॅक्स ठेवले तुमच्यासमोर, आधी ते खा तरी. अचानकच दिव्या आदर्शासारखं वागते. आता तिने सगळे स्नॅक्स उचललेले असतात. म्हणूनच मुद्दाम शैलेजा तिला सगळ्यांसमोर टोमणा मारते. दिव्या, अगं खायचं तर हळू खा, आपल्या घरात भरपूर आहेत, संपणार नाही आहेत लगेचच. त्यावर विजया मुद्दाम तिचा अपमान करते. अगं शैलेजा, खाऊ देत की, तिला खायचं आहे तर. तिच्या चाळीत इतके स्नॅक्स तर तिने बघितले सुद्धा नसतील. आता तो टोमणा, तो अपमान दिव्याला इतका झोंबतो, इतका टोचतो ना, रागातच ती तसंच फेकते आणि दूर निघून जाते रूममध्ये. हर्षवर्धन डोळे वटारून विजयाकडे पाहतो. आजी विजयाला झापते. सेलिब्रेशनच्या वेळी हे असं काही बोलायची गरज होती का? विजया म्हणते, इतकं काय बोलले मी तिला? आजी सांगते, तुम्हाला जर सेलिब्रेशन करायचं होतं तर करायचं ना मग, असं टोचून बोलायची काय गरज होती तिला? आता शैलेजा विचारते की आईसाहेब, याला सेलिब्रेशन म्हणतात? सेलिब्रेशन करतोय की काय कळतच नाही आहे. सगळे नुसते शांत बसलेत. तेव्हा आदित्य म्हणतो, असे महागडे ड्रिंक्स आणि डेझर्ट्स समोर ठेवले म्हणजे सेलिब्रेशन होतं का? हर्षवर्धनला ते खटकतं. तो विचारतो, आदित्य, मग तुझं नक्की काय म्हणणं आहे की गल्लीत क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर ढोल तसे वाजवून जसं सेलिब्रेशन केलं जातं तसं करायचं आहे का, की गाव जेवण घालायचं आहे? आदित्य, तुलाही चांगलं माहिती आहे की आपल्याकडे हे असंच सेलिब्रेशन होतं. प्रभाकर टोमणा मारत विचारतो, एका क्रिमिनलला सोडवल्याची पार्टी करायची आहे का आपण? त्यावर हर्षवर्धन इतका भडकतो, प्रभाकर नक्की तुझं काय म्हणणं आहे की झोपडपट्टी धारकांचे तू ॲफिडेव्हिट बनवले त्याचं सेलिब्रेशन करायचं आहे का? म्हणजे हा हर्षवर्धन मुद्दाम घरच्यांच्या नजरेत त्याला खाली पाडण्याचा प्रयत्न करतोय आणि तो एक कसा महान वकील आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न चालू आहे. तरीही आदित्य त्याला आरसात दाखवतोच. आय एम सॉरी बाबा, काका सक्सेनाबद्दल जे काही बोलतोय ते एकदम बरोबर आहे, हे मनात तुम्हालाही माहिती आहे. डॅड, त्या माणसाने इन्कम टॅक्समध्ये किती मोठा फ्रॉड केला आहे. अहो, बिल्डरच्या लँडमध्ये सुद्धा त्याने इतका मोठा फ्रॉड केला आहे आणि तशा माणसाच्या केसचं आपण सेलिब्रेशन करतोय. आता आदित्याला ही गोष्ट इतकी लाजिरवाणी वाटते, पण आपलाच मुलगा आपल्याला आरसा दाखवतोय, इतक्या वर्षानंतर आपल्या चुका काढतोय. आता हे थोडीच हर्षवर्धनच्या पचनी पडणार आहे किंवा त्याच्या मनाला ते सहन होणार आहे. त्याच्या रागाचा पारा चढतो. तो त्याच्या अंगावरती खेकसतो की आदित्य, आणि रागातच तो दारूचा ग्लास फोडतो. आता सगळीकडे गंभीर वातावरण, सर्वजण टेन्शनमध्ये येतात. हर्षवर्धन त्याच्यावरती खेकसतो की अरे तो माझा प्रश्न आहे. तेव्हा आदित्य म्हणतो की ठीक आहे, तो तुमचा प्रश्न आहे, अहो पण याचं सेलिब्रेशन इथे घरात आमच्यासमोर कशाला? आता आदित्यच्या बोलण्यात तर तथ्य आहे ना, ते चांगल्या मनाने विचार करतात आणि हर्षवर्धन इतका अप्पलपोटी आहे, त्याला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो. आता घरातल्या सगळ्यांचीच तो एकत्र खरडपट्टी काढतो. तुम्ही सगळेजण आज जे वैभव भोगताय ना आदित्य, ते सगळं मी उभं केलंय. हे सगळं अशा केसेस जिंकूनच. पण आज सगळ्यांची तोंड फुटली आहेत, सगळ्यांना माझ्या चुका दिसत आहेत. विजया, मी तुला सांगितलं होतं ना की सेलिब्रेशन नको म्हणून. हर्षवर्धन रागाने तेथून निघून जातो. आता एक एक करत सर्वजण तेथून निघून जातात. कसलं टोंबलाचं सेलिब्रेशन आहे. इकडे ऊर्जा पूर्वाला सांगते, आई तुला मी सांगितलं होतं ना की शौर्य माझा खूप चांगला मित्र आहे. तेव्हा पूर्वा पुन्हा शंकेने विचारते, मैत्रीच्या नात्याने इतकं सगळं केलं त्याने तुझ्यासाठी? ऊर्जा सांगते की हो, अगं त्याने एक्झॅक्ट 750 रुपये घातलेत. पण आई तू काळजी करू नकोस हा, हळूहळू मी त्याला त्याचे पैसे देऊन टाकेन. पण बघ आई, त्याच्यानंतर सुद्धा तो नाटकच करेल आणि तो
ती शौर्याची ॲक्टिंग करून दाखवते. ॲडव्होकेट मॅडम, अहो काय हे, तुम्ही मला पैसे परत करताय? आणि फिदी फिदी हसत ती सांगते, बघ आई, तो नक्की असंच बोलणार आहे. पूर्वाला आता जुने दिवस आठवतात. ऊर्जाला ती विचारते की तुला माहिती आहे म्हणू, माझ्या वाढदिवसाला तू मला कागदी फुलं दिली होतीस का? तर ती कधीच कोमेजून जाऊ नये म्हणून. याच्यामध्ये व्यवहार होता का? नाही. मी ती फुलं इतकी जपून ठेवलेत कारण माझ्यासाठी ते लाख मोलाचे होते. किती रुपयाचा होता ग तो कागद? माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय होतं माहिती आहे? की ही कागदी फुलं बनवणं हे तुला सुचणं, त्यानंतर ती फुलं दिल्यानंतर मला किती आनंद होईल याचा विचार करणं, जीव ओतून, प्रेम ओतून ते काम करणं, त्याचं मोल कधी होऊच शकत नाही. म्हणू अगं, पैशाचं मोल मला मुळात करायचंच नाही आहे, पण त्या मुलाने तुझ्यासाठी केलेली इतकी खटपट, धडपड, ती स्कूटर दुरुस्त करणं, त्यानंतर ती स्कूटर दुरुस्त झाल्यानंतर तुला होणारा आनंद याचा विचार करणं. प्रश्न त्याचा आहे. बाळा, तू माझ्यासाठी जे केलंस ते, मी तुझी आई आहे म्हणून, पण त्याने तुझ्यासाठी जे केलं त्याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? ते कोणत्या नात्याने केलं? तेव्हा मात्र ऊर्जा विचारातच पडते. तिला काही सुचेनासंच होतं. हां, तिलाही आता प्रश्न सतावतो, शौर्याने तिच्यासाठी इतकं सगळं का केलं असावं? पण तिकडे जहागीरदारांच्या घरी बिचारा शौर्य किती आनंदात होता. पूर्ण विरजण पडतं त्याच्या आनंदावर. तो उदासलेल्या चेहऱ्याने विचारतो, आजची आपल्या घराला श्राप आहे का गं? आपण निखळ आनंद कधी साजरा करूच शकत नाही का गं? शौर्याच्या प्रश्नांवर आजी त्याची समजूत घालते. शौर्य, मुळात ना, आनंद हा महागड्या वस्तूंमध्ये लपलेला नसतोच. अरे, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण आनंद साजरा करू शकतो. नाहीतर मग कधी कधी इतक्या मोठ्या घराण्यात, इतक्या मोठ्या वस्तूंमध्ये सुद्धा तो मिळत नाही. जाण्यापूर्वी आजी शौर्याला लाख मोलाचा सल्ला देते. या राजघराण्यात राहणारी, आत्ता आपल्या रूममध्ये निघून गेलेली जी माणसं आहेत ना, ती अत्यंत गरीब आहेत. अरे, तू त्यातला एक होऊ नकोस. शौर्याला तिचं बोलणं उमगत नाही. पण आता शौर्य थोड्या वेळाने जेव्हा स्वतःच्या रूममध्ये असतो तेव्हा त्याने त्याचा शर्ट बदललेला असतो आणि त्या शर्टवरचा डाग पाहून तो इतका खुश होतो. त्याला ते सगळे प्रसंग आठवतात. ऊर्जासोबत त्याने घालवलेला वेळ. आणि तिकडे ऊर्जासुद्धा इतकी खुश असते कारण शौर्याने किती छान सरप्राईज दिलं तिला. तिच्या बाबांची स्कूटर परत केले. इकडे शौर्य तोच शर्ट घेऊन आनंदाने नाचत असतो, बागडत असतो, एकटाच हसत खिदळतही असतो. आतून त्याला नक्की काय होतंय त्याचं त्यालाच काही कळत नाही. इकडे ऊर्जाला तिच्या बाबांसोबतचा प्रसंग आठवत असतो की तिघेही त्या स्कूटीवरून किती छान आनंदात फिरायचे. तर इकडे शौर्याला ऊर्जाने मारलेली मिठी आठवते. अक्षरशः दोघेही इतके भारावून आणि या प्रसंगांमध्ये हरवून गेलेले असतात की बाकीच्या जगाचं त्यांना काही भानच उरलेलं नसतं. इकडे ऊर्जा कपाटामध्ये कपडे ठेवत असते. तिला आईचा तो प्रश्न आठवतो की त्याने तुझ्यासाठी इतकं सगळं केलं ते का? याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? मग तिला तो प्रसंग आठवतो की तुझ्या मित्राने तुझ्या आनंदासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न समज. इकडे शौर्याला तर स्वतःचं भानही राहिलेलं नसतं आणि त्याच्या डोक्यातून, मनातून आणि हृदयातून ऊर्जाचे विचार जात नाहीत. इकडे ऊर्जा मनातच आनंदही साजरा करते आणि सतत शौर्याचे आभारही मानत राहते की आज कित्येक दिवसांनी मी खूप लहान झाले बाबा. त्या स्कूटरवर बसल्यानंतर असं वाटलं की मी तुमच्यासोबत आज आनंदाचे क्षण घालवते. थँक्यू सो मच शौर्य, मला इतकं छान सरप्राईज देण्यासाठी. आणि भाग इथे संपतोय. पुढे बघूयात नक्की पुढे काय ट्विस्ट आलाय ते. शौर्य आजीपाशी ऊर्जाबद्दल इतकं भरभरून बोलतो, आजी तू एकदा तिला भेटच, तुला भेटू ना खूप छान वाटेल तिला. हुळबुट्टे कर्नल साहेबांच्या घरी जातो CCTV फुटेज चेक करण्यासाठी. शौर्य ऊर्जाला रिक्वेस्ट करतो की तू मला दुपारी 2 वाजता भेट. ऊर्जा विचारते की का? शौर्य म्हणतो की तू भेट तर नंतर सांगतो. पण आजीच्या एक गोष्ट लक्षात येते की शौर्य ऊर्जामध्ये हरवत चाललाय आणि म्हणूनच ती त्याला सल्ला देते की शौर्य,
आपल्या घरात गरिबी हा डाग समजला जातो आणि ती गोष्ट तू कधीही भरून काढू शकत नाही. आता त्याला या बोलण्याचा धक्का बसलाय खरा, पण बघूयात पुढे ते दोघे एकत्र कसे येत आहेत ते. आणि त्यांचा हा गोड प्रवास आपण आपल्या चॅनलवर पाहणार तर राहणारच आहोत. त्यामुळे पुढचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा, कारण इथे खोटे भाग नाही तर खरेच भाग दाखवले जातात.